कोल्हापूर शहरात महापालिकेची 54 उद्याने आहेत. यातील अनेक उद्यानांमधील खेळणी मोडलेली आहेत. रंकाळा परिसरातील उद्यानांमध्ये लहान मुलांसाठी असलेली घसरगुंडी आणि त्यांच्या वॉकवेला मोठं भगदाड पडल्यानं ते मुलांना खेळण्यासाठी धोकादायक बनलं आहे. याबद्दल महापालिका प्रशासनाला अनेक वेळा सांगून देखील कार्यवाही होत नसल्यानं आम आदमी पार्टीनं महापालिकेसमोर खेळणी रचून अनोखं आंदोलन केलं. कोल्हापुरातील लाल बहादूर शास्त्री उद्यान, सदर बाजार, ताराबाई गार्डन, सिद्धार्थनगरमधील दादासाहेब शिर्के उद्यान, रेड्याची टक्कर येथील हुतात्मा स्मारक, इंदिरा गांधी बालोद्यान, टेंबलाईवाडी, श्रीराम उद्यान, कसबाबडा, शेळके उद्यान, मंगळवार पेठ येथील वस्तुस्थिती आपच्या पदाधिकाऱ्यांनी महापालिका अधिकाऱ्यांसमोर मांडली. आंदोलनस्थळी घसरगुंडीवर खेळत लहान मुलांनी महापालिकेच्या कारभाराचं विडंबन समोर आणलं. उन्हाळ्याच्या सुट्टीत लहान मुलांसाठी असलेली खेळणी जर मोडलेली असतील तर त्यांनी खेळायचं कुठं असा प्रश्न आहे. ही मुले मोडक्या खेळणीवर खेळताना दुखापत झाल्यास महापालिका प्रशासन जबाबदारी घेणार का, अशी विचारणा आपचे प्रदेश संघटन सचिव संदीप देसाई यांनी केला. त्यामुळे मोडकी खेळणी त्वरित काढून त्या ठिकाणी पुढील 15 दिवसात नवीन खेळणी बसवण्यात यावी अशी मागणी आपनं केली आहे. यावेळी शहराध्यक्ष उत्तम पाटील, सूरज सुर्वे, अभिजित कांबळे, मोईन मोकाशी, दुष्यंत माने, विजय हेगडे, अनिल जाधव, समीर लतीफ, राकेश गायकवाड, संजय नलवडे, शशांक लोखंडे, प्रथमेश सूर्यवंशी, दिलीप पाटील, मंगेश मोहिते आदी उपस्थित होते.